तरी मोठं नियोजन असेल किंवा स्कोरबोर्ड मोठा ठेवायचा विचार असेल, कारण 3 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे हा पात्रता फेरीतला. आत्ताचा या पात्रता फेरीतला जो सामनावीर ठरला आहे तो म्हणजे सुमित. सुमित यायचंय, आपला सामनावीराचा खिताब घ्यायचाय. चला स्पीडअप घ्यायचंय. चला दोन्ही पंच स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दुपारच्या सत्रातील रंगतदार मॅच, दुसऱ्या फेरीची मॅच कडवे विरुद्ध पावनाई विरळे. बॅटिंग करत असताना संघ आपण विरळे संघ पाहतोय गोलंदाजी करत असताना. कडवे संघ यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटिंग खेळायचा मानस होता, मात्र वेगाने आला आणि इथे तिसऱ्या पंतांच्याकडे जात आहेत की काय, मात्र पंतांनी नकार दर्शवला, म्हणजे टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय फलंदाज. एक धाव आलेली आहे. नक्की सेफ आहे, एक धाव पूर्ण होते. सूरज ऑफ द मार्क, पहिली धाव त्याच्या बॅट मधून संघाचा देखील श्री गणेशा केला जातोय. त्याचबरोबर त्या सामनावीराचा खिताब दिला जातोय मान्य श्री प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते. चांगली बॅटिंग राहिली दादांची, कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. दुसरा चेंडू आपण पाहतोय, सचिन आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे प्राप्त केली गेली आहे आणि संघाचा धाव संख्येचा श्री गणेशा देखील केला आहे. यावेळेस वा सुंदर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आहे आणि नियंत्रण पहा, सुंदर नियंत्रण या चेंडूवरती त्यांना भेटलं आहे. छोटा रनअप आहे परंतु त्यानंतर रिलीज पॉइंट खूप चांगला आहे गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. सुमित यांना इथे सामनावीराचा खिताब देऊन बहाल केले जाते. यावेळेस कुठेतरी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या स्टँडच्या खूपच बाहेर हाताळला गेला आणि एक चोरटी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा हा सामना मॅन्डेटरी पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 3 धावा आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. उमेश आणि सूरज दोन्ही सलामीचे फलंदाज पाहतोय आणि गोलंदाजी मार्ग सचिन आतापर्यंत चांगले 2 चेंडू हाताळले आहेत. यावेळेस वेग होता, वेगावरती आहे नियंत्रण आणि येतोय डॉट. नक्कीच डॉट बॉल येतोय, अचूक टप्पा होतोय आणि हाच टप्पा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हाच टप्पा तुमचं मनोबल वाढवत असतो सातत्यानं. तुम्हाला तुमच्या खेळावरती लक्षपूर्वक खेळणं गरजेचं आहे, कारण आत्ताची अत्यंत महत्वपूर्ण मॅच आहे. विरळे संघाकडून फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू झालेत, 3 धावा झालेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये 30 यार्ड कव्हर केला आणि इथे मात्र मंचाला मानवंदना. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, एक सिंगल आणि एका सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धाव संख्या पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय क्रिकेटचा महारण संग्राम. 1:18 झालेत. दुपारच्या सत्रातील रंगतदार मॅच आपण पाहतोय. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू इनफिल्ड मध्ये पकड गेला, थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. बॉल जर कॅरी झाला असता तर रनआउटचा चान्स पण जमला असता, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. 5 चेंडू नंतर धाव संख्या पोहोचली आहे 5 आकड्यावरती. श्री सर, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे परंतु सचिन यांनी ज्या पद्धतीने षटक हाताळलं आहे त्या पद्धतीने कुठेतरी फलंदाजी टीमला जखून आणि रोखून ठेवलं आहे. नक्कीच हा उन्हाचा प्रादुर्भाव आहे सर, कारण सातत्यानं सकाळपासून आपण पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खेळपट्टी फलंदाजांच्या मोहात होती. जसा ऊन पडतोय तसा खेळपट्टी रंग बदलते आणि खेळपट्टी रंग बदलते, खेळपट्टी तापलीये आणि त्याचप्रमाणे चेंडू गोळ्याप्रमाणे येत आहेत.
आणि इथे मात्र 38च्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार, भेटलाय चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र धाव संख्या 9 या आकड्यावरती पोहोचली. षटक क्रमांक 1 ची होईल सांगता आणि एका षटकानंतर धावफलकावरती धाव संख्या श्री पवनाई देवी स्पोर्ट विरळ या संघाची 9 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. फुलर लेनचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सहजरित्या बाउंड्री क्लिअर करतोय. धावसंख्या पोहोचली आहे 9 आकड्यावरती. चला विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे, आपण आपला लगेचच स्पीडअप सुरू करायचं आहे. मेंढीदेवी पॉवर प्लेचं पहिल्या षटकाची होईल सांगता आणि आता मात्र क्षेत्ररक्षक असेल खुलं, कारण पहिल्या षटकामध्ये मेंढीदेवी पॉवर प्ले होता. पॉवर प्लेचं षटक होईल कंप्लीट आणि मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा उष्णतेचा प्रादुर्भाव फलंदाजांवरती पडतोय आणि दोन्ही फलंदाज जे असतील पाणी पितील त्यांनी बसून पाणी प्यायचंय. आणि एक विनंती असेल, पाठीमाग एसट्यांच्या पाठीमाग सावली आहे, त्या सावलीत बसून पाणी प्यायचंय. उन्हात कुणी पाणी प्यायचं नाहीये, विनंती असेल कमिटीकडून. खेळामध्ये स्वतःला पहिल्यांदा जपणं महत्वाचं आहे. आपल्याला खूप क्रिकेट खेळायचं आहे. चला बॅटिंग टीम स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही फलंदाज, अंपायर स्पीडअप घ्यायचंय. अंपायरांचं लक्ष पाहिजे. या ठिकाणी एळवन जुगाई संघाचे अत्यंत उत्कृष्ट फलंदाज कृष्णा 8045 यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती मिलिंद यांना आपण पाहतोय. यावेळी सुंदर पटका, परंतु वाईट बॉल येतोय. वाईट वरती नियंत्रण राहणं गरजेचं आहे, कारण आपण ज्या वेळेला दुसऱ्या फेरीत संघ दाखल होतो त्याच्या वेळेला आपलं संपूर्ण गोलंदाजीवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू वाईट आलाय, वाईटने सुरुवात झाली. अवंतर धावेत भर चढली, धाव संख्या 10 वरती पोहोचले. क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आणि उन्हामध्ये पेटले क्रिकेटची होळी. चला स्पीडअप राहणं कंटिन्यू गरजेचं आहे. पंच मैदानामध्ये सातत्यानं फेरबदल होतोय, परंतु हा फेरबदल कमी वेळेमध्ये झाला पाहिजे आणि ही स्पर्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर झाली पाहिजे. आजच्या मॅचेस यावेळेला चेंडू हवेमध्ये बॅटीची वरची कडा घेतली. इन द एअर, फिल्डर इज कमिंग, झेल ड्रॉप, पकडा कॅच, जिंका मॅच, झेल ड्रॉप होतोय. अगदी दोघांची ते चूक पाहायला मिळाली. कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू हाताळला होता, अगदी लाडू सोडलाय. शोले मधला ठाकूर जरी असताना त्याने देखील ही कॅच पकडली असते. नक्कीच ठाकूर जरी असता तरी ठाकूरने झेल पकडला असता, मात्र बेफिकीर होता क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप झाला, पकडा कॅच, जिंका मॅच, सोडली कॅच आणि ते मात्र फलंदाजाला भेटली संधी. उमेश आता टाकी एंड वरती 2 चेंडू 4 धावांवरती खेळतोय, तर सूरज 5 चेंडू 4 धावांवरती खेळतोय. नक्कीच मिलिंद यांनी चान्स बनवला होता, परंतु चान्स वरती प्रयत्न कमी पडले तिथे क्षेत्ररक्षकाचे. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. अंपायर दोन्ही पंच स्पीडअप राहणं खूप गरजेचं आहे. वेळ खूप महत्वाची आहे. त्या वेळेसोबत खेळायचं आहे, त्या वेळेसोबत लढायचं आहे, त्या वेळेसोबत घडायचं. स्पीडअप राहणं गरजेचं आहे. मध्ये आपण बदल आता होताना पाहिजे, कारण की डावखुरा फलंदाज बॅटिंग मार्ग होते उमेश यांना आपण पाहतोय. उमेश मिलिंद यांना फेस करतील, काय रणनीती आखली जाईल, कारण की डावखुरा फलंदाज नेहमी चांगले फटके खेळण्यासाठी जाणला जातो. आणि इथे वेग होता, मात्र वेगाला नाहीये दिशा, झालीये दुर्दशा. व्हाईट बॉल येईल, पंचांचा कॉल आणि व्हाईट बॉलने एक धाव आता मात्र वाढेल संघाचा भाव. धावसंख्या पोचली 13 या आकड्यावरती. व्हाईट +1 म्हणजे 2 धावांनी धावफलक पुढे सरकलंय. धावसंख्या 13 वरती श्री पवनाई देवी स्पोर्ट विरळे संघाची, तर श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे सातत्यानं विनंती असेल पंचांना की लगेचच आपल्याला स्पीड मध्ये सामना कव्हर करायचा आहे आणि आजच्या दिवसाचे अजूनही खूप मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्पीडअप मध्ये ही स्पर्धा आजच्या दिवसातील सर्व सामने कव्हर करणं गरजेचं आहे. आणि फलंदाज, दोन्ही फलंदाज आता मात्र मोठ्या फटक्याच्या आशेमध्ये आहेत, उमेश आणि सूरज. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टेप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षण आहे तिथे, एकदा पूर्ण केली जात. दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी फसली होती, परंतु यष्टी रक्षकाने चांगला करेक्शन पाहायला मिळाले. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव मिळाल्यानंतर धाव संख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती.
धावसंख्या 14व्या आकड्यावरती पोहोचले. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहतोय दुपारचं जसं सत्र होतंय ना तशा धावा बनत नाहीयेत. तसा धावांना स्टॉप लागलाय, तशा धावा स्लोवर गतीने होऊ लागलेत. कारण ही खेळपट्टी आता रंग बदललाय खेळपट्टीने. नक्कीच गोलंदाज सातत्य राहिना झाले गोलंदाजीवरती, कारण की डावखुरा आणि उजवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याच पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आणि इथे उडवली दांडी आणि फलंदाज बॅक टू डग आउट. विकेट होईल पतन. गोलंदाज चालाक आहे, हुशार आहे आणि शहानिशा करून त्याने बरोबर कार्यक्रम केलेला आहे. फलंदाज यावेळेला आता मात्र घरचा रस्ता. नशिबाचा खेळ काय असतो ते आपण आता पाहिलं गेलं. नशीब कोणाच्या बाजूने कधी जाईल ते सांगू शकत नाही. चला तर मित्रांनो स्पीड ऑफ घ्यायचा आहे. न्यू बॅटर. आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवा. विचारावरती नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला यश मिळते. आणि फलंदाजाच्या विचारावरती नियंत्रण नव्हतं, नियंत्रण फसलं आणि फलंदाज फसला. फलंदाज आउट झाला. विकेट झाली पतन. 14 वरती एक विकेट माघारी परतली. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धावसंख्या 14 झाली आहे. सूरज स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. न्यू बॅटर नॉट स्ट्राइक एंड वरती राजू आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिलिंद. आतापर्यंत मिलिंदच्या गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली, मात्र 3 वाईट बॉल आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. आता वेग आहे. चेंडू हवेमध्ये पाठवला. फिल्डर इज कमिंग अंडर नेट अँड टेकन. पकडला झेल. संपवला फलंदाजाचा खेळ. फलंदाज होईल बाद. सूरजच्या विकेट होईल पतन. बॅक टू द डकआउट. सूरज यांना परतावं लागतंय आणि कॅच देखील सूरजनेच पकडला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला बॉल वरती नियंत्रण ठेवलं होतं, थांबला होता आणि एक सेफ्टी हँड होते त्याचे आणि त्याच्या हातामध्ये त्याला फसवलं गेलं. विकेटच्या बदलमध्ये एक मोठा झटका लागतोय बॅटिंग टीमला. बॅक टू बॅक दुसरी विकेट. पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला? नक्कीच बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. गोलंदाजाने आतापर्यंत चुका केल्या होत्या. चुकानंतर हा कमबॅक. 3 वाईट बॉल जरूर आलेत, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट. पहिली हॅट्रिक कैलासवाची सूरज स्मृती चषकातील पाहायला मिळेल का? पहिली हॅट्रिक साठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील ऑन हॅट्रिक. सुनील चेंडू फेस करेल. सुनील कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल की गोलंदाज त्याला लॉक करेल, त्याला ब्लॉक करेल, काय असेल चित्र. आणि इथे वेग होता आणि वेगाला नाहीये दिशा. झाली दुर्दशा. वाईट +1 म्हणजे 2 धावांनी बोनस आणखीन प्राप्त होतोय. नक्कीच बोनस आपल्याला प्राप्त होताना पाहायला गेले. अगदी दिवाळी चालू आहे काय संघाची, कारण तो बॅट मधून रन येत नाहीयेत, परंतु बोनसच्या स्वरूपात धावसंख्या कुठे ते खर्च केली जाते. धावसंख्या पोहोचले 16 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या 16 झाली आहे आणि आतापर्यंत या षटकातील 5 एक्स्ट्रा धावा आलेत. यावेळेस मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. एक चोरटी धाव घेण्यास यश प्राप्त. थोडीशी इथे फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु एक धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. या एका धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 1.5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 17 वरती 2 विकेट माघारी परतलेत. गोलंदाज हुशार आहे, चालाक आहे. थोडीशी लाईन आणि लेंथ भरकटतोय, मात्र त्याच्याकडे टप्पा अचूक आहे. तर फलंदाज आता या टप्प्यावरती कशा प्रकारे खेळ करेल. राजू स्ट्रायकिंग एंड वरती असतील. राजूंच्या बॅट मध्ये चांगली मोठी फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. त्यानंतर अंपायरांचा कॉल काय? अंपायर येस, एक चोरटी धाव पूर्ण केली जाते कारण की थ्रो झाला नव्हता आणि 2 धावा इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 18 झाली आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय आणि अत्यंत लो स्कोरिंग मॅच होताना दिसते आपल्याला. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉलची होईल सांगता
आणि शेवटच्या चेंडूनंतर 2 षटक होतील कंप्लीट. 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 18. 18 वरती 2 विकेट माघारी परतलेत. आता मात्र तिसरं षटक महत्वपूर्ण असेल. या षटकामध्ये जितक्या कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे या संघाचा तेवढा त्यांच्यासाठी फायदेशीर असेल. तर जेवढ्या जास्त धावा बनवल श्री पवनाई देवी स्पोर्ट विरळे ह्या संघासाठी फायदेशीर असेल. एक संघ कमी धावा देण्यासाठी प्रयत्न करेल तर एक संघ धावा बनवण्यासाठी प्रयत्न करेल. चला शेवटचं षटक आहे. स्पीडअप घ्यायचं आहे. 5 मिनिटं राहिले आहेत. 10 मिनिटात पर्यंत खेळ झाला आहे 10 मिनिटाचा. तर उर्वरित 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. घड्याळची टिकटिक सातत्यानं सुरू आहे आणि पहिला चेंडू अनिलचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंतांच्या माध्यमातून आणि धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे. धावसंख्या 19 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा खर्च केलेत कडवे संघाने आणि गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आई आपका स्वागत है. यस खडे खडे देखिए बडे बडे सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. चेंडू झाला फरार. अप्रतिम ड्रामा. आता मात्र फलंदाज करतोय आणि येतोय हा लांब लचक षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या घेते गती. धावसंख्याची होते प्रगती. धावसंख्या झाली आहे 25. 25 वरती 2 विकेट माघारी परतले. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र फलंदाज आपल्यातील सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यास सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूपासून कुठेतरी वातावरण शांत होतं परंतु हे शांत वातावरण भंग केलाय फलंदाजाने. चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप मध्ये. थोडेसे आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि अगदी चित्त्याच्या चपाळीने दोघे धावले. तिसरीचा कॉल आहे का आणि इथे विकेटचं पतंग होते. तू मै पाहायला मिळाली. इव्हॉल्युशन नव्हतं. कम्युनिकेशनचे अभाव आपल्याला इथं पाहायला मिळाला आणि 2च धाव इथे प्राप्त केली जाते. विकेटचे होते पतन. धावसंख्या 27 वरती आता 3 विकेट माघारी परतल्या जातील. आतापर्यंत सुनील बाद झालाय. सुनील मात्र 2 चेंडू खेळले होते. 2 धावांवरती सुनील बाद होत आहेत. मात्र राजू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना काजू दाखवतायत. नक्कीच काजू दाखवतायत. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. उर्वरित 4 मिनिटं बाकी आहेत. उर्वरित 4 मिनिटं बाकी आहेत. परंतु या 4 मिनिटांमध्ये आपल्याला ती अजूनही 4 चेंडू कव्हर करायचे आहेत. राजू आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश उतरलेला आहेत नॉन स्ट्रायक एंड वरती. भन्नाट वेग होता आणि इथे मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न. मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल डी झोन मध्ये 1 धावने धावफलक आता पुढे सरकलं जाईल. धावसंख्या 28 वरती. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. समस्या संधीच्या रूपात असतात. समस्यांमधून संधी शोधा आणि या समस्या राजू समस्यांमधून संधी शोधतोय. इथे आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू आणि इथे मात्र विकेट होईल पतन आणि फलंदाज होईल बाद. दरम्यान टॉस साठी कॉल दिला जातोय. काळगाव आणि बिळाशी ग्रुप बी मधील पहिली मॅच. काळगाव आणि बिळाशी दोन्ही कर्णधार टॉस साठी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. लगेचच स्पीडअप घ्यायचंय न्यू बॅटर. चला स्पीडअप घ्यायचंय न्यू बॅटर संदीप. दुपारचं सत्र यानंतर चालू होईल. ग्रुप बी स्टेज मधील पहिली मॅच काळगाव विरुद्ध बिळाशी. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आणि इथे चांगल्या रीतीनं रोखला. फटका देखील दर्जेदार होता. तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 29 वरती येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू असेल. पॅसेस बॉल ऑफ द मॅच. मौल्यवान चेंडू आणि चक्काकी कशी दिली जाईल ते पाहावं लागेल. धावसंख्या पोहोचली आहे 29 आणि शेवटचा चेंडू चांगल्या रीतीने खेळलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. गुड कलेक्शन राहिलंय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय की काय? यस, तिसरीचा देखील प्रयत्न केलाय. मात्र दरम्यान बेल्स रिमूव्ह केली आहे. फलंदाज आता मात्र धावचित होईल. योगेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाव संख्या झाली 31 आणि जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 32 धावा असं समीकरण ठेवलंय श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे या संघासमोर. प्रथम फलंदाजी करत असताना पवनाई देवी स्पोर्ट विरळे या संघानं.
टॉस साठी लगेचच द्यायचं टीम काळगाव टीम बिळाची ग्रुप बी मधील पहिली मॅच आपण पाहतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवी मुंबई. ग्रुप बी मधील पहिली मॅच. एका साइडला टीम काळगाव, दुसऱ्या साइडला टीम बिळाशी. विकासजी करुंगले सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. कॉल कोणाचा असेल? काळगाव संघाचा कॉल असेल. यस, छापा कॉल होता मात्र काटा आलाय. नाणेफेक जिंकलाय टीम बिळाशी. तर काटा आपल्या बाजून आहे. पहिल्या काटा काढण्यासाठी पहिल्यांदा आपण निर्णय काय घ्याल? आम्ही चेसिंग घेऊ. तर सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग पिच होतं. आता जसं ऊन वाढतंय तसं गोलंदाजाच्या खेळपट्टी मोहात पडली आहे. त्याच्यामुळे आपण गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण टीम आहे? हो हो, संपूर्ण टीम. चालेल. कितीपर्यंत रोकाल? बघू आता. आम्ही ऍक्च्युली दुसऱ्या असोसिएशनचे आता ह्या असोसिएशन पहिल्यांदा खेळतो. आता टीम बरोबर आम्ही कमीत कमी संख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. हे देखील दुसऱ्याच असोसिएशन मधले आहेत. दुसऱ्यांचीच मॅच. हे वेगळे पण आहे. आपण जाऊयात काळगाव संघाकडे. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आलाय. नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. क्षेत्ररक्षणच केलं असतं. मात्र फलंदाजी भेटले, कितीपर्यंत धावा बनवाल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये, जिथं भरत सर आपल्याशी जोडले गेलेत. दर्जेदार आपण ही टुर्नामेंट पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या गटातील शेवटची, आपण पहिल्या गटातील दुसऱ्या फेरीची ही मॅच पाहतोय. कडवे विरुद्ध पवनाई वीर या दोन संघामध्ये मॅच पाहतोय आणि 32 धावांचा टार्गेट असेल. प्लीज सर. भरत सर, ओमन टू कॉम बॉक्स. थँक्यू सर. त्याचबरोबर इथे मंचावरती आपण सत्कार घेणार आहोत. अतिथींनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचा इथे आपण सत्कार घेणार आहोत. ते म्हणजे माननीय श्री विकास धामोडकर साहेब यांचा सत्कार आपण शुभम चाळके साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार केला जातोय. मान्य श्री विकास धामोडकर साहेब, शुभम चाळके यांच्या हस्ते त्यांचा इथे सत्कार केला जातोय. पंचांना विनंती असेल, स्पीडअप घ्यायचा आहे, सामना चालू करायचा आहे. 15 मिनिटाचा अवधी आणि टायमर ऑन होतोय. बत्तीस धावांचं लक्ष उभं केलं आहे. मान्य श्री विकास धामोडकर साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय शुभम चाळके साहेब यांच्या हस्ते. आणि सुंदर चित्रफित आपल्या कॅमेरामध्ये रेखांकित करताना आपण पाहतोय. त्यानंतर मान्य श्री सर्जेराव कांबळे साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. मी आमंत्रित करतो रोहित मालुसरे साहेब यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. मान्य श्री सर्जेराव कांबळे साहेब. मान्य श्री सर्जेराव कांबळे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. आमचे एक हसर व्यक्तिमत्व रोहित मालुसरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. त्याचबरोबर मान्य श्री मयूर पाटील साहेब यांचा देखील इथे आपण सत्कार करणार आहोत. विरळे संघाचा 12वा 12th मॅन पाठवायचा आहे. विरळे संघ
चला वीर टीम आपण आपला 12th मॅन पाठवायचा आहे. त्याचबरोबर मान्य श्री मयूर पाटील साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. भाऊ पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जात आहे. सकाळपासून आम्ही ज्यावेळेस आलो त्यापासून भाऊंना इथे कामात व्यस्त असताना पाहिलं गेलं आणि हात आहेत पडद्यामागचे हातच या कार्यक्रमाची साथ निभावतात आणि त्यांच्याच हस्ते आपण इथे मान्य श्री मयूर पाटील साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. उपस्थित पाहुण्यांचे मनापासून आभार. थँक्यू सर. वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. तर सचिनच्या बॅटमधून एक आपलातून मोठा फटका पाहिला. या मोठ्या फटक्याने धावसंख्या 7 वरती पोहोचली. 32 धावांचा पाठलाग करत असताना समोर आले डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेमध्ये होता. बॅटीची कडा घेतली होती आणि क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडासा फसलाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. नक्की जेल ड्रॉप झालाय परंतु जेल ड्रॉप कोणाचा झालाय? मिस्टर सचिन यांचा. ज्या सचिनची गेल्या मॅच मध्ये बॅट तळपली आहे आणि इझी कॅच होता परंतु त्याला अवघड करून बसले क्षेत्र यष्टी रक्षक. महत्वाची कॅच. आता कॅचेस विन द मॅचेस. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते परंतु कॅच कुठेतरी ड्रॉप होते. धावसंख्या पोहोचले 8 या आकड्यावरती. धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचले. 32 धावांचा पाठलाग करत असताना पुरुष एकदा उमेश. यावेळेला चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड रिजनला क्षेत्ररक्षक आहे मात्र लक्ष्मण रेषेच्या बाहेर डी झोन मध्ये एक धावने आता वाढेल भाव. धावसंख्या पोहोचली 9. नक्कीच 9 आकड्यावरती धावसंख्या जात असताना आपण पाहतोय 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. उमेश आणि षटकारानंतर कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी परंतु सचिन जे तळ ठोकून आहेत अजून मैदानाच्या आतमध्ये कारण की विजयी पताका फडकवायचा आहे त्यांना आपल्या संघासाठी. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईडिश लाईन पकडली होती परंतु वाईट चेंडू हाताळला गेला आहे आणि या वाईट चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावरती. आता मात्र 13 चेंडू 22 धावांची गरज असणार आहे. आपलातून फटका आपण पाहतोय मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सचिनची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये चालू लागली. बॅट आता बोलू लागले कारण सचिनला संधी भेटली आहे. संधीचं सोनं कसं केलं जातंय ते पाहावं लागेल. जीवनातील साधी गोष्ट मोठा आनंद देते आणि मिळाली संधी ही किती आनंद देते त्या पाहावं लागेल कारण की मॅच बनली आहे. मॅच पोहोचली आहे 12 चेंडू 21 धावा. 11 धावसंख्या झाली आहे आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण धाव करेल कारण जो धाव करणार नाहीये त्याला पराभव सोसावा लागेल. नक्कीच पराभव सोसावा लागेल परंतु तुम्हाला वेळेत कार्य करावं लागेल. चला तर स्पीडअप घ्यायचा आहे. पंच 15 मिनिटांचा अवधी दिला आहे. राजू सर लगेचच स्पीडअप घ्यायचा आहे. पंच लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. एक षटक कंप्लीट झाले. मेंढी पॉवर प्लेचं षटक आता क्लोज होईल. क्षेत्ररक्षण आता बुर्जावरती येईल. क्षेत्ररक्षण बुर्जावरती येतील. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर लावला गेला आहे. पॉइंट पण एक ठेवला आहे डीप पॉइंट म्हणजे गोलंदाजी त्या पद्धतीने कशी असेल ते पाहावं लागेल कारण की मॅच बनली आहे. 12 चेंडू 21 धावा आणि उजव्या हाताने मारा करतील. राऊंड द विकेट आलेत यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला स्मॅश केला आहे. चेंडू निघून चालला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं कलेक्शन. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एक धाव प्राप्त केली जाते. धाव संख्या 12 वरती पोहोचले. समीकरण हलतय. समीकरण डुलतय. समीकरण आता बोलतय 11 चेंडू 20 धावा. नक्कीच आशुतोष यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे कारण की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात होता परंतु त्याने बॉल कॅरी केला. जसा कमिटीने नियम सांगितला की बॉल जर अडवत असेल तर अडवायचा आहे. जाणून बुजून त्याला जाऊन द्यायचा नाहीये. यावेळेस लाऊड अँड पकडली गेली आहे. अगदी बोटांचा पिसारा आणि क्षेत्ररक्षक अंतोय शहारा पकडली जाते कॅच. बोटांचा पिसारा क्षेत्ररक्षक अंतोय शहारा आणि आवरतोय फलंदाजाचा पसारा. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट होते सांगता आणि विकेट कोणाची जाते? सचिन. फर्स्ट ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला आहे गोलंदाज राजू यांनी. तुम्ही अगोदरच बोलला होता राजू यांना काजू खायला घालतायत का आणि काजू खायला घातले आहेत.
त्यांची अप्रतिम गोलंदाजी आणि पहिला ब्रेक थ्रू लावलेला आहे. सचिन सारखा एक मातबर खेळाडू मागच्या मॅच मध्ये ज्याच्या माध्यमातून आपलातून फटकेबाजी होती तो सचिन आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 12 झाली. समीकरण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये 20 धावा. 10 एके 10, 10 दुने 20 म्हणजे 20 धावांची गरज असणार आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. पंच स्पीडअप राहणं सातत्यानं गरजेचं आहे. मॅच पळणं गरजेचं आहे. मॅच चालणं गरजेचं आहे. यावेळेस लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून चाललाय. अतिरिक्त वेग आणि वेगावरती नियंत्रण आपण रिप्ले कास्ट मध्ये पाहू शकतो. एनपी लावे यांच्या माध्यमातून वेग होता. अगदी स्लोवर चेंडू पण शेवटी पडल्यानंतर अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहतोय राजू यांची. गोलंदाजाचं कौशल्य आहे. गोलंदाजाचं कौशल्य आपण पाहतोय. टप्पा जसा पडतोय ना तसा चेंडू वेग घेतोय. तसा चेंडू आणखीन दुप्पट वेग घेतोय. या वेळेला चेंडू हवेमध्ये पाठवलाय. स्टेट रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दोघांना हुलकावणी देऊन खूप वेळानंतर मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी. आता फलंदाजाने पेटवले 4 धावांची गाडी आणि भेटतोय चौकार. चौकाराने आता मात्र खुशी होते आणि खुशीने धावसंख्या जाऊन पोहोचली टीम कडवे संघाची 16 या आकड्यावरती. नक्कीच आता समीकरण बदलते. या चौकारानंतर 8 चेंडू 16 धावा. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. अगदी टेनिस फटका पाहायला मिळाला परंतु चांगलं कलेक्शन पाहायला मिळाले. एका हातामध्ये चेंडू कॅरी केला जातोय आणि 1 धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली 17 या आकड्यावरती. रवीच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण रिप्ले मध्ये पाहतोय. धावत होता समोर मात्र पाठीमागच्या हाताने रस्सी खेच प्रमाणे चेंडू खेचून हातामध्ये लॉक केला. टाळ्या वाजतायत रवीसाठी. या वेळेला मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑन द साऊंड सुमधुर संगीत सा रे ग म प ध नि सा पडला सीमारेच्या पार. षटकार. नक्कीच या षटकाराने मॅच आता पारड बदलला आहे. काय ह्यूज हिट आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू आता मात्र 9 धावांची गरज. वॉट अ बॅटिंग यार. सचिनची कमी इथे भासून दिली नाही. विश्वास याने सचिनचा विश्वासाला विश्वास पात्र ठरला आहे. सचिनच्या विश्वासाला अमोल आणि विश्वास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या धावसंख्येची वाढवते गोडी. धावसंख्या झाली 23. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू 6 चेंडू मध्ये 9 धावा आता बनवायच्या आहेत. जिंकायचं असेल तर कडवे संघाला, तर जिंकायचं असेल विरळी संघाला तर 6 चेंडू मध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. मॅच आता हँड व्होल्टेज वरती येऊन टेपली आहे. एकाला डिपेंड करायचे आहे आणि एकाला बनवायचे आहेत. समर्पण आणि संयम यशाचं पहिलं रहस्य आहे. सातत्य, संयम हे गुगल वरून सर्च करून नाही भेटत. तुम्हाला ते कमवावं लागतं. मेहनत करावी लागते आणि या मेहनतीचं फळ आता कोण दाखवेल ते आपल्याला पाहायला लागेल. गोलंदाज की फलंदाज. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. खूप वेळ घेतला आहे. शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत 15 मिनिटं मधली. स्पीडअप राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता मात्र 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना अध्यक्ष आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक जातोय 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 आणि पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. ही कॅच पकडली की मॅच पकडली. नक्कीच मॅच पकडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. आणि या मॅच मध्ये अजून एक टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कमबॅक केलाय. मी या अगोदर बोललो होतो समर्पण आणि संयम यशाचे रहस्य आहे आणि तेच समर्पण देत असताना गोलंदाज आपण आपल्या संघासाठी पाहतोय. अध्यक्ष आहेत म्हटल्यानंतर अध्यक्षांचा दबदबा, अध्यक्षांचा दरार आहे. फलंदाजाच्या मनोमंथनामध्ये पहिल्या चेंडूमध्ये दाखवून दिला संदीप दादा यांनी. आपण नेहमी म्हणतो की 4 लोक काय म्हणतील परंतु या 4 लोकांना लोक शब्बासकी देतील कारण की या 4 लोकांनी मिळून आता मात्र कार्यक्रम फिट केला आहे. 4 जण एकत्रित आले होते आणि कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन चौघांचं एकत्रित राहिलं. कुठेतरी एक दुसऱ्याला थटले असते तर चेंडू मात्र डिस्ट्रॉय होऊ शकला असता. नक्की 5 चेंडू 9 धावांची गरज असताना संदीप दादा पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून मॅच मध्ये कमबॅक करतायत परंतु प्रशांत आले आहेत. 5 चेंडू 9 धावा. मॅच बनली आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. माझे अध्यक्ष स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतील आणि आजी अध्यक्ष गोलंदाजी मार्क वरती असतील. प्रशांत आणि संदीप अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष. एक माजी तर एक आजी. नक्कीच अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष परंतु सगळ्यांचं लक्ष मॅच वरती आहे कारण की मॅच बनली आहे 5 चेंडू 9 धावा.
5 चेंडू 9 धावा, 5 चेंडू 9 धावा, 9 धावा, 5 चेंडू. काळजाचा ठोका वाढलाय, धडधड वाढली, हृदयाची धुकधुक धुकधुक चालू झालीये आणि मैदानाच्या आतमध्ये काळजाची लुकलुक देखील चालू झाली आहे. नक्की गोलंदाजाच्या पोटामध्ये गुदगुल्या होत असतील तर बॅट्समनच्या काळजामध्ये धडधड टिकटिक वाजते, धडधड वाढते ठोक्यात. ठोका हवेमध्ये उडवलाय संदीप त्याच्या खाली आणि माजी अध्यक्षांना आजी अध्यक्षांनी लॉक केलं, ब्लॉक केलं. विकेट होईल पतन. बॅक टू द डग आउट. दुसऱ्या चेंडूवर ते बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस अध्यक्षावरती अध्यक्ष वरचढ पाहायला मिळाले. 4 चेंडू 9 धावा मॅच बनली आहे आणि हॅट्रिक बॉल देखील असेल संदीप दादा यांच्यासाठी. संदीप दादा यांची गोलंदाजी भन्नाट आहे, वेरिएशन आहे, विविधता आहे, भिन्नता आहे. आपण रिफ्ले टेलिकास्ट पाहतोय एनपी लाईव्ह यांच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू होता, स्लॉक फटका सजवायचा होता, मात्र बॅटरीची वरची कडा घेतली आणि परतीचा धडा आता फलंदाज प्रशांत यांनी वाचला. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. कधी काही घडू शकतं. क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी कोणी कोणाला कमी समजायत नाही, कधी कोणाचा गेम फिरेल आणि कधी कोणाचा गेम बनेल हे सांगता येत नाहीये. नक्की दादांच्या गोलंदाजीमध्ये आपण व्हेरिएशन पाहतोय आणि या व्हेरिएशनच्या जोरावरती त्यांना विकेट प्राप्त झाली आहे. मनाची शांती हे सर्वात मोठं ध्येय आहे आणि मनाची शांती ठेवली संदीप दादांनी आणि सर्वात मोठ्या विजयाच्या पाठलाग करतायत. हॅट्रिक बॉल आणि इथे हॅट्रिक बॉल होता, मात्र स्लोवर होता. एक सिंगल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉडी लँग्वेजला ब्रेक झाल्यानंतर चेंडू मात्र आपण पाहतोय मैदानाच्या बॅकवर्ड रिजनला कलेक्शन केलंय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 24 ऑन 3. 3 चेंडू 8 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. अध्यक्ष संदीप दादा विचार करतायत. न्यू बॅटर मिलिंद मैदानाच्या आतमध्ये जसा येतोय तसा दाखवून देतोय. माझ्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, साहस आहे, प्रयत्न करण्याची क्षमता माझ्या मनगटामध्ये आहे आणि याच जिद्दीवरती षटकाराची चिकाटी षटकार खेचलाय. प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्येक दिवसाचे नवीन आव्हान असतात आणि आव्हानासाठी सज्ज असावं लागतं आणि हा फलंदाज आव्हानासाठी सज्ज आहे. मॅच बनली आहे. आता मात्र 2 चेंडू 2 धावा. काय मॅच बनली आहे. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपण पाहतोय. या ट्विस्टचं ट्विस्टर होऊन वाजेल का? नक्कीच काय होतंय. 2 चेंडू 2 धावा आणि इथे एक सिंगल घेताय की काय घडताय. दंगल होते आणि ते मात्र तुम्ही थोडासा थांबला, थोडासा लडबडला, थोडासा गडबडला, मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण काय बडबडला हे आता पंच आपल्याला सांगतील. किती धावा आलेत, काय असेल, काय चित्र असेल, काय चित्र विचित्र असेल. समीकरण हलतंय, समीकरण लुलतंय, समीकरण बोलतंय. पंच काय बोलतायत याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. पंचांचा निर्णय योग्य असेल, पंच डिसिजन जो देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंच आताच्या डिसिजन काय असेल. पंच यायचंय. अंपायर ऑन फील्ड मध्ये जाऊन डिसिजन देतील.
येस पंच आपला ऑन फील्ड वरती जाऊन डिसिजन करायचा. येस नोट आउट आहे. नॉटआउटचा इशारा पंतांनी दर्शवलेला आहे. मात्र आता समीकरण पाहिलं पुन्हा दडदड वाढते ठोक्यात, धडधड वाढते काळजात, टिकटिक वाजते डोक्यात. एक चेंडू हे आणि एक समीकरण धाव. आहे. मात्र धडधड आता वाजते ठोक्यात आणि हृदयाची धडधड आता वाढली. एक चेंडू एक धाव. एक धाव खूप महत्वपूर्ण असते. एक एक चूक महागात पडेल आणि एका एका चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल. एक चूक कोण करेल आणि एक धाव कोण बनवेल. एक चेंडू एक धाव. एक धाव विजयाचा वाढेल भाव. चला तर स्पीडअप घ्यायचंय. हाच एक चेंडू खूप महत्वपूर्ण असेल आणि हीच एक धाव तुम्हाला पुढची पायरी चढवून देईल. टीम कडवे की टीम विरळे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आणि हे सातत्याने लागू आहे. एक चेंडू एक धाव. कोण वाढवेल भाव, कोण करी कमेल भाव, कोण घरी जाईल खाईल वडापाव. एक चेंडू एक धाव. चला स्पीडअप घ्यायचंय पंच. एक चेंडू आणि एक धाव. विजयाचा कोण शिल्पकार ठरेल. जर्सी नंबर 21 आणि समोर असेल संदीप दादा यांची तिखट गोलंदाजी. 21 मिलिंद आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कडवे संघाकडून एक धावची आवश्यकता असताना आणि इथे मात्र थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू हवेमध्ये जातोय. घोषांकी क्षेत्रात एक धावने वाढते भाव आणि विजेता राहतोय संघ. यावेळेला आपण पाहतोय श्री पावनाई देवी स्पोर्ट विरळे.